नेक्स्ट प्रोसेस बघा, आयसोबेरिक प्रोसेस. इट इज ए कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतं. फॉर एक्झाम्पल, बॉइलिंग वॉटर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओपन व्हेसल घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही रिएक्शन कॅरी आउट करा, इट विल बी कन्सिडर्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच ती आयसोबेरिक प्रोसेस असं तुम्ही कन्सिडर करू शकताय. मग त्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहत असल्यामुळं ते दाखवले बघा डायग्राम मध्ये, इथून इथपर्यंत असं प्रेशर त्यांनी काय दाखवलेलं आहे, कॉन्स्टंट दाखवलेलं आहे. व्हॉल्यूम कॅन बी चेंज्ड. इथं इनिशियल व्हॉल्यूम, इथं बीच्या ठिकाणी फायनल व्हॉल्यूम. फिगर शोज पीव्ही डायग्राम फॉर आयसोबेरिक प्रोसेस कॉल्ड ॲज आयसोबार. याला आयसोबार असं पण म्हणतात. आयसोबारिक प्रोसेस म्हटलं तरी पण चालते, काही करा, उच्चार कसंही करा, स्पेलिंग हे ठेवा. द डिफरंट कर्व्स शोन ऑन मॅप्स प्रोव्हाइडेड बाय मेटरोलॉजी डिपार्टमेंट आर आयसोबार्स. मेटरोलॉजी डिपार्टमेंट, हवामान खातं जे आहे ते वेगवेगळे कर्व्स मॅप्स वरती दाखवतं, त्या सगळ्यांना आयसोबार्स असं म्हणतात. दे इंडिकेट लोकेशन्स हॅव्हिंग सेम प्रेशर इन अ रिजन. एकाच प्रदेशातले सेम प्रेशर असलेले रिजन्स, सेम प्रेशर असलेले लोकेशन्स ते दाखवतं. फॉर अन आयसोबेरिक प्रोसेस नन ऑफ द क्वांटिटीज डेल्टा यू, क्यू, डब्ल्यू इज झिरो. यापैकी कुणीही झिरो नसतं, नन म्हटले. या सगळ्या व्हॅल्यूजना, ह्या सगळ्या टर्म्सना काहीतरी व्हॅल्यूज मिळतातच. आता त्याचं थर्मोडायनेमिक्स, त्याच्याबद्दल आणखी जरा डिटेलमध्ये बघूया आपण. Thermodynamics of isobaric process. The pressure of a system remains constant in this process, that is delta P equal to 0. प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे चेंज इन प्रेशर 0 होणार. VI, TI, these are the volume and temperature in initial state of a system. VF and TF, these are the final volume and temperature respectively. मग वर्कडन इन द एक्सपान्शन इज गिव्हन बाय. याच्यामध्ये वर्कडनचा हा आपला बेसिक फॉर्म्युला तोच राहणार आहे. पी कॉन्स्टंट राहील, डी व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूमच्या ठिकाणी येणार व्ही एफ मायनस व्ही आय. याच्यामध्ये परत काय केलेलं आहे, पी व्ही इक्वल टू एन आर टी हे वापरायचं. मग पी व्ही एफ म्हटलं काय येणार, एन आर टी एफ येणार. आणि पी व्ही आय म्हटलं एन आर टी आय येणार. आणि या दोघांची जर तुम्ही सबट्रॅक्शन केली तर तुम्हाला या दोघांची सबट्रॅक्शन करावी लागेल. मग त्याच्यातून कॉमन काय येते, एन इंटू आर, ते इथं कॉमन घेतले, आणि टी एफ मायनस टी आय असेल. बरं, लक्षात येते का? ऑल्सो change in internal energy of a system is given by delta U equal to n times CV into delta T. हे तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम वगैरे जे होतं बघा, त्या ठिकाणी होता असा फॉर्म्युला, CV इक्वल टू डेल्टा यू अपॉन डेल्टा टी. मग याच्यावरून डेल्टा यू काय येणार, डेल्टा टी ने इकडे मल्टिप्लाय करा, एन नंबर ऑफ मोल्स असतील तर एन मल्टिप्लाय करा. आणि डेल्टा टी म्हणजेच काय, टी एफ मायनस टी आय. जरा व्यवस्थित हे करून ठेवा. वेअर CV इज द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड डेल्टा टी इक्वल टू टी एफ मायनस टी आय, दॅट इज अ चेंज इन टेम्परेचर ड्युरिंग द आयसोबेरिक प्रोसेस. त्याच्या पुढे आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला एकत्र वापरायच्या आहेत. त्याच्यासाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स वापरा. By first law of thermodynamics, heat exchange is given by Q equal to delta U plus W. मग डेल्टा U च्या ठिकाणी ही व्हॅल्यू घ्या, W च्या ठिकाणी ही व्हॅल्यू घ्या, ते इथं वापरलेलं आहे. आता याच्यातून परत हे TF मायनस TI हे कॉमन घेऊया, कारण हे इथं पण आहे, इथं पण. हे जर कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहील, NCV प्लस NR इथं घेतलेलं आहे. त्याच्यातून एन कॉमन घेतले, बाकीच्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज.
आणि CV प्लस आर, आता मेयर्स रिलेशन झालेलं आहे आपल्याला, CP मायनस CV इक्वल टू आर आहे. मग CP इक्वल टू काय येणार, CV प्लस आर येणार. तर CV प्लस आरच्या ठिकाणी CP घ्या असे. Where CP is the specific heat at constant pressure and CP equal to CV plus R हे असे. हे जे इक्वेशन नंबर 3 आहे हे महत्वाचं करून ठेवा. इक्वेशन 3 shows that temperature and internal energy of a system changes in an isobaric process. टेम्परेचर चेंज होतं, इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होते, कारण टेम्परेचर वरतीच इंटरनल एनर्जी डिपेंडंट राहते. आयसोबेरिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी चेंज होते. डेरिवेशनचा पार्ट व्यवस्थित तेवढा करून ठेवा. आता हेच सगळी कन्क्लुजन्स एकत्र केलेली आहेत. फॉर अन आयसोबेरिक प्रोसेस डेल्टा पी इक्वल टू 0, कारण प्रेशर कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर चेंज होतं, डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, हे इक्वेशन त्याच्यामध्ये पूर्ण वापरावं लागतं. एनर्जी एक्सचेंज्ड इज युज्ड टू डू वर्क अँड ऑल्सो टू चेंज इंटरनल एनर्जी, दॅट इज टू इन्क्रीज इट्स टेम्परेचर. म्हणजे हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर वर्क ऑफ एक्सपान्शन पण होईल, टेम्परेचर वाढेल, इंटरनल एनर्जी वाढेल. वर्क डन इक्वल टू P इंटू डेल्टा व्ही, व्हॉल्यूम चेंजेस व्हेन वर्क इज डन. ठीक आहे, W इक्वल टू P इंटू डेल्टा व्ही, चेंज इन व्हॉल्यूम होणार, त्यामुळे वर्क डन सुद्धा होणार या ठिकाणी. त्याच्या पुढची प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस. नेक्स्ट टाइप आहे आयसोकोरिक प्रोसेस. इट इज ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आयसोबेरिक म्हणजे प्रेशर, आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आयसोथर्मलचं नावामध्ये समजते की हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहते म्हणून, पण या दोन्हीमध्ये गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे ते एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा. ए सिस्टम डझन नो वर्क ऑन इट्स एन्व्हायरमेंट ड्युरिंग अन आयसोकोरिक चेंज. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डेल्टा यू इक्वल टू 0 होणार. डेल्टा यू जर 0 असेल तर वर्कडनचा काय फॉर्म्युला आहे, पी इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही 0 आहे म्हणजे वर्कडन सुद्धा 0 होणार. मग क्यू इक्वल टू, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय आहे, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे. त्याच्यातलं डब्ल्यू जर 0 झालं तर क्यू इक्वल टू डेल्टा यू शिल्लक राहील, हेच त्यांनी इथं दिलेलं आहे. Thus, for an isocoric change, all energy added in form of heat remains in system itself and causes an increase in its internal energy. याचा अर्थ जी काही हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होईल ती फक्त आणि फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठीच खर्च केली जाईल. वर्कडनसाठी ती एनर्जी वापरली जाणार नाही. For example, heating gas in a constant volume container, diffusion of a gas in a closed chamber, etc. हे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेली आहेत. बेसिक लक्षात ठेवा. आयसोकोरिक प्रोसेस, व्हॉल्यूम कॉन्स्टंट, डेल्टा व्ही 0, वर्कडन 0, क्यू इक्वल टू डेल्टा यू. व्हॉट एव्हर हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड, इट विल बी युज्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर, टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी. त्याचा जर ग्राफ जर तुम्ही बघितला, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे, त्यामुळं ए पासून बी पर्यंत हे अशी स्ट्रेट लाईन येणार आहे या पद्धतीने. ही व्हर्टिकल स्ट्रेट लाईन तुम्हाला घ्यावी लागेल, कारण हितला व्हॉल्यूम चेंज होणार नाही. प्रेशर कॅन बी चेंज्ड, व्हॉल्यूम विल नॉट चेंज. त्याचं थर्मोडायनॅमिक्स, त्याचे जरा काही डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत ते आता बघूया आपण. याच्यामध्ये काय सांगितलंय, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही 0, देअरफॉर सिस्टम डज नॉट डू एनी वर्क
ऑल एनर्जी सप्लाइड टू सिस्टम इज कन्व्हर्टेड इनटू इट्स इंटरनल एनर्जी. त्यामुळे क्यू इक्वल टू डेल्टा यू येणार. डेल्टा यू चा हा फॉर्म्युला एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी हे लागणारच आहे. वर्कडन तर झिरोच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. देअर फोर क्यू इक्वल टू हा आपला फर्स्ट लॉ, त्याच्यामध्ये फक्त डेल्टा यू शिल्लक राहील, त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू त्या ठिकाणी येईल. बेसिक गोष्टी व्यवस्थित करा, सगळं जमण्यासारखं आहे. हे सगळे फॉर्म्युले किंवा या सगळ्या टर्म्स एकत्र करून दिलेले आहेत. फॉर अन आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा व्ही इक्वल टू झिरो ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. वर्क डन इक्वल टू झिरो, नो वर्क इज डन बिकॉज व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि वर्क डनचा फॉर्म्युला आहे वर्क डन इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही घ्या, डी व्ही घ्या, काही घ्या, आणि हे डी व्ही किंवा डेल्टा व्ही झिरो असल्यामुळे हे झिरो होतं. त्यामुळे क्यू इक्वल टू डेल्टा यू, जेवढी एनर्जी एक्सचेंज होते तेवढीच इंटरनल एनर्जी चेंज होते. मात्र टेम्परेचर जे आहे ते चेंज होतं. टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंजेस. बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. हा जो ग्राफ आहे तो आपण मगाशी बघितलेला आहे, त्याच्यात काय अडचण नाहीये. त्याच्या पुढची प्रोसेस आहे अडियाबॅटिक प्रोसेस. तर याच्याबद्दल जरा व्यवस्थित बघा, कारण याच्यातलं जरा थर्मोडायनेमिक्स जे आहे याची डिटेल ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकते. बघूया आपण काय आहे ते. Adiabatic process. It is a process in which there is no transfer of heat from or to the system. सिस्टम कडून सराउंडिंगला आणि सराउंडिंग कडून सिस्टमला कुठल्याही प्रकारे हीट एनर्जी ट्रान्सफर होत नाही. सो फॉर अन अडियाबॅटिक चेंज क्यू इक्वल टू झिरो. मग क्यू इक्वल टू आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे, डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे. जर क्यू झिरो घेतलं तर हे इक्वेशन असेल. मग याच्यावरून डेल्टा यू इक्वल टू काय होईल, डब्ल्यू ला इकडे पाठवा. देअर फोर डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू असेल. सो व्हेन ए सिस्टम expands adiabatically, work done is a positive. Work is done by the system. And delta U is negative. Internal energy of system decreases. हे बघा, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. ज्या वेळेला एखादी सिस्टम अडियाबॅटिकली एक्सपांड होते, एक्सपान्शनचं वर्कडन पॉझिटिव्ह असतं, त्यामुळे ही व्हॅल्यू प्लस असेल. पण पुढे मायनस आहे, त्यामुळे डेल्टा यू काय येणार, निगेटिव्ह येणार. याचा अर्थ डेल्टा यू निगेटिव्ह येते, याचा अर्थ त्याची फायनल व्हॅल्यू कमी असणार आहे. म्हणजेच इंटरनल एनर्जी काय होणार, डिक्रीज होणार. अँड व्हेन ए सिस्टम इज कॉम्प्रेस्ड अडियाबॅटिकली, वर्क डन इज निगेटिव्ह, त्यावेळेला ह्या डब्ल्यू ची व्हॅल्यू मायनस होणार. ती मायनस आणि परत पुढे मायनस आहे, त्यामुळे मायनस मायनस प्लस होणार. कॉम्प्रेशन मध्ये वर्क इज डन ऑन द सिस्टम, वर्क डन निगेटिव्ह, ते डब्ल्यू मायनस आणि हे परत मायनस, त्यामुळे प्लस होणार. डेल्टा यू पॉझिटिव्ह होणार. याचा अर्थ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम इन्क्रीजेस इन अन अडियाबॅटिक प्रोसेस. हे दोन्ही पॉइंट्स व्यवस्थित समजून घ्या, लक्षात ठेवा. आता याचं थर्मोडायनॅमिक्स कन्सिडर करूया. थर्मोडायनॅमिक्स ऑफ अन अडियाबॅटिक प्रोसेस. For an adiabatic process, PV raised to gamma equal to constant. फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे सगळंच इथलं बघून ठेवा. म्हणजे हा PV raised to gamma हे कॉन्स्टंट असते, त्याला कॅपिटल सी कन्सिडर केलंय. गॅमा इक्वल टू काय आहे माहिती आहे तुम्हाला, सीपी अपॉन सीव्ही. गॅमालाच काय म्हणतात, अडियाबॅटिक रेशो असं पण म्हणतात. मोनो ॲटॉमिक साठी तो 5/3 असतो, डायॲटॉमिक साठी 7/5 असतो, आणि पॉलीॲटॉमिक गॅसेस साठी 4/3 असतो. व्हॅल्यूज जेवढं शक्य आहे तेवढ्या पद्धतीनं लवकरात लवकर पाठ करून ठेवा. अन अडियाबॅटिक सिस्टम इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट. अडियाबॅटिक सिस्टम ही एन्व्हायरमेंट पासून थर्मली आयसोलेट असते. एन्व्हायरमेंट कडून त्याला काही मिळत नाही, सिस्टम कडून एन्व्हायरमेंटला काही दिलं जात नाही. It cannot exchange heat with it. Hence,
when a system undergoes an adiabatic change, its temperature and internal energy both change. याच्यामध्ये मात्र इंटरनल एनर्जी बदलते, टेम्परेचर पण बदलतं. मग चेंज इन इंटरनल एनर्जी त्याचा आपला हा फॉर्म्युला इथे एन घेतलेला नाहीये, म्हणजे 1 मोल साठी घेतलेला आहे. वर्कडनचा हा आपला बेसिक फॉर्म्युला जो आपण याच्या आधी बघितलेला आहे. पुढे जाऊया त्याच्यामध्ये काय काय बघा. बट पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू सी, मग याच्यावरून पी इक्वल टू हे असेल. ही जी पी ची व्हॅल्यू आहे ती फक्त या फॉर्म्युल्यामध्ये इथं वापरलेली आहे. पहिला फॉर्म्युला काय होता आपला, वर्कडन इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ, आणि इथं होतं पी इंटू डी व्ही. मग त्या पी च्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरलेली आहे, ते असं दिसते. तर इथून पुढचा जो पार्ट आहे तो जरा फक्त व्यवस्थित बघून घ्या. आता इथं जे पुढे जे डेरिवेशन दिलेलं आहे ते आपण आपल्या पद्धतीनं सॉल्व्ह करून बघूया, कारण थोडस कॉम्प्लिकेटेड वाटू शकते ते बऱ्याच जणांना. आपला बेसिक फॉर्म्युला आहे वर्कडन इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ पी इंटू डी व्ही, आपला बेसिक फॉर्म्युला. अडियाबॅटिक प्रोसेस साठी हे असं आहे, कॉन्स्टंट आहे सी म्हणजे इथला. त्याच्यानंतर मग त्याच्यावरून पी इक्वल टू असेल, ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे. इथे मी काय करून घेतोय, इथे मी त्याला आधीच असं करून घेतोय व्ही रेस टू मायनस गॅमा. तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंजेस करून घेत चला. मग इथं इंटिग्रेशन फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ, पी च्या ठिकाणी ही व्हॅल्यू येणार सी इंटू व्ही रेस टू मायनस गॅमा इंटू डी व्ही. इंटिग्रेशन मध्ये एक्स रेस टू एन इंटू डी एक्स, याचा फॉर्म्युला असा आहे एक्स रेस टू एन प्लस वन डिव्हायडेड बाय एन प्लस वन. म्हणजेच इथं काय होणार, हे सी कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घ्या पहिल्यांदा. असेल त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं हा फॉर्म्युला वापरावा लागेल आता जो आपण सांगितला तो. तर इथं सी आहे असं, इथं काय होणार व्ही रेस टू, त्याला ब्रॅकेटमध्ये घेतोय मी, मायनस गॅमा प्लस वन डिव्हायडेड बाय मायनस गॅमा प्लस वन, हे असे. आता इथं आपल्याला व्हॅल्यूज वापरायच्या आहेत, इनिशियल व्हॅल्यू व्हॉल्यूमची आणि ही फायनल व्हॅल्यू. याला काय करतोय, हा जो छेद आहे तो कॉन्स्टंट आहे, फक्त मायनस गॅमा प्लस वन आहे, त्याला मी वन मायनस गॅमा करतोय आणि याला इथं बाहेर घेऊन ठेवतोय. हे हा एक पहिला चेंज. दुसरा चेंज आहे हे व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस वन आहे, याला मी छेदामध्ये घेणार आहे. मग याला जर तुम्ही छेदामध्ये जर घेतलं तर याची चिन्ह बदलावे लागतील, कारण जर समजा हे असं असेल एक्स रेस टू टू असेल, हे जर तुम्हाला छेदामध्ये लिहायचं असेल तर वन अपॉन एक्स रेस टू मायनस टू असं लिहावं लागेल. मग व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस वन आहे, ला जर मी छेदामध्ये जर लिहायचं म्हटलं तर वन अपॉन व्ही रेस टू, दोघांचीही चिन्ह बदलावी लागतील. म्हणजे कसं येणार, आता आहे वन मायनस गॅमा येते, म्हणजे आता काय होईल गॅमा मायनस वन होणार. हे पहिल्यांदा समजून घ्या. हे असे, आणि मग या ठिकाणी व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. पहिल्यांदा मी या पद्धतीनं त्याला तयार करून घेतलेलं आहे. आता ही अपॉन वन मायनस गॅमा इंटू ब्रॅकेट, पहिल्यांदा फायनल व्हॅल्यू वापरायची आहे, व्ही एफ पहिल्यांदा या व्ही च्या ठिकाणी वापरायचं,
म्हणजे VF रेस टू गॅमा -1 मायनस आता इनिशियल व्हॅल्यू वापरायची आहे असे. आता हे जे C आहे तर बाहेर त्यांना आत मल्टिप्लाय करून घेतोय. ह्या C न आत मल्टिप्लाय केलं की C अपॉन असे. आता आपल्याला तो जो C आपण वरती लिहून ठेवलेला आहे तो जरा आठवा काय होता येते. मग PV रेस टू गॅमा इक्वल टू C होतं. म्हणजेच इथं PI रेस टू गॅमा त्यानंतर VF रेस टू गॅमा असं इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूज ह्या दोन्हीसाठी लिहू शकता. हे वरती आपण लिहिलंय बघा इथं. हे बघा इथं तीच टर्म मी आता इथं वापरतोय. तर ह्या सीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर इथं फायनलची व्हॅल्यू ह्याच्या वरती हा फॉर्म्युला ह्या फायनलचा इथं इनिशियलची व्हॅल्यू आहे इथं वरती C साठी हे लिहून टाका. म्हणजेच वर्क डन इक्वल टू 1/1 मायनस गॅमा इंटू ब्रॅकेट C च्या ठिकाणी VF रेस टू गॅमा डिव्हायडेड बाय VF रेस टू गॅमा -1 हे असेल मायनस C च्या ठिकाणी VI रेस टू गॅमा डिव्हायडेड बाय VI रेस टू गॅमा -1 हे असेल. बघा लक्षात येते का. आता यांची घातांकांची ह्या सेम टर्म आहेत. अशा परिस्थितीमध्ये घातांकांची वजाबाकी होते. मग इथं पहिला अंशात घातांक किती आहे गॅमा मायनस छेदातला घातांक किती आहे गॅमा -1. मग गॅमा आणि मायनस गॅमा कॅन्सल होईल मायनस मायनस +1 होईल. म्हणजेच इथं हे कसं होणार आहे बघा 1/1 मायनस गॅमा इंटू ब्रॅकेट PF इंटू VF रेस टू 1 मायनस CI इंटू VI रेस टू 1 हे असेल. हे वर्कडन साठी असा फॉर्म्युला आहे. यालाच त्यांनी एकत्र अशा पद्धतीनं केलेलं आहे. तुम्ही असं लिहू शकताय. हे जर समजा अंशाला मायनसनं आणि छेदाला मायनसनं जर मल्टिप्लाय केलं तर PIVI मायनस PFVF डिव्हायडेड बाय गॅमा -1 असा पण हा फॉर्म्युला घेऊ शकतो. आता त्यांनी काय दिलेलं आहे ते बघूया. त्यांनी असं दिलेलं आहे. तो फॉर्म्युला आता आपण व्हेरीफाय केला. ह्याच्यात फक्त थोडीशी एरर आहे या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये. कारण इथं कसं आहे बघा हे फायनल आहे मायनस इनिशियल आहे. मात्र इथं इनिशियल मायनस फायनल दिसत. त्याचा जरा आता विचार करूया. तिथं थोडीशी एरर आहे नोट्समध्ये त्यात आपण इथं करेक्ट करून घेऊया. आता आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे PV इक्वल टू NRT. ठीक आहे. मग PIVI जर तुम्ही घेतलं तर तिथं काय येणार NRTI येणार आणि PFVF जर तुम्ही घेतलं तर तिथं येणार NRTF. या दोन्ही व्हॅल्यूज जर मी इथं वापरल्या
तर या दोघांची वजाबाकी ती पण तयारच करून घेऊ, नंतर फॉर्म्युल्यात वापरूया. तर इथं काय होणार, NRTI मायनस NRTF असेल, आणि ही व्हॅल्यू इथं वापरा. म्हणजे मग वर्क डन इक्वल टू N इंटू R इंटू ब्रॅकेट TI मायनस TF डिव्हायडेड बाय गॅमा मायनस 1 असा फॉर्म्युला आहे. मग TI मायनस TF असेल तर छेदामध्ये गॅमा मायनस 1 पाहिजे. इथं काय दिलेलं आहे बघा बरं, TI मायनस TF आहे, मात्र छेदामध्ये 1 मायनस गॅमा झाले, हे चुकीचं आहे. तर 1 मायनस गॅमा नको आहे. तर इथं छेदामध्ये गॅमा मायनस 1 पाहिजे. तेवढा बदल करून घ्या नोट्समध्ये. कारण आणि गॅमाची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 आहे. मग अशा आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज बघितलेल्या आहेत. आता त्याच्यानुसार त्यांनी आता इथं पण काय काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते बघा. फार महत्वाचं एक्सप्लेनेशन आहे ते. याच्यावरून जर समजा तिथं वर्क ऑफ एक्सपान्शन असेल, वर्क ऑफ एक्सपान्शन जर असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह असणार, 0 असणार, ग्रेटर दॅन 0 असणार. याचा अर्थ TI मस्ट बी ग्रेटर दॅन TF. बघा लक्षात येते का? म्हणजे त्याचं इनिशियल टेम्परेचर जास्त असणार, फायनल टेम्परेचर कमी असणार. अशा परिस्थितीमध्ये गॅस कूल डाऊन होणार, त्याचं टेम्परेचर डिक्रीज होणार. हे जर वर्कडन निगेटिव्ह असेल म्हणजे कॉम्प्रेशन. हे आहे एक्सपान्शन. वर्कडन निगेटिव्ह याचा अर्थ ह्या सबट्रॅक्शन मधून ते निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच TI मस्ट बी लेस दॅन TF. म्हणजे फायनल टेम्परेचर जास्त आहे, अशा परिस्थितीमध्ये गॅस हीट होईल. ठीक आहे, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. त्यामुळे हे लक्षात ठेवा व्यवस्थित. हे याच्यावरून तुम्ही कन्क्लुजन काढू शकताय. त्यांनी तीच कन्क्लुजन इथं शेवटी दिलेली आहेत, ती जरा आता बघूया. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, व्हेन वर्क इज डन बाय द गॅस दॅट इज एक्सपान्शन, work done greater than 0, TI greater than TF, gas will cool down. When work is done on the gas, that is if gas is compressed, W less than 0, TI less than TF, ते TF इकडं खाली आलेलं आहे. Thus the gas will warm up. आता ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा इथं एकत्र केलेल्या आहेत. फॉर ॲन अडियाबॅटिक प्रोसेस काय काय सांगितलं बघा. PV raised to gamma equal to constant, Q equal to 0, no exchange of heat with the surroundings, the system is perfectly insulated from its environment, or the change is very rapid. ते चेंज इतका रॅपिड असतो की त्याच्यात हीट एनर्जी चेंज व्हायला वेळच मिळत नाही. डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू हे पण माहित आहे. ऑल वर्क इज युटिलाइज्ड टू चेंज इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. डेल्टा टी नॉट इक्वल टू 0, टेम्परेचर चेंज होतं. Adiabatic expansion causes cooling, whereas adiabatic compression causes heating up of the system. Important. एक्सपान्शनच्या वेळेला अडियाबॅटिक एक्सपान्शन असेल तर कुलिंग होतं, अडियाबॅटिक कॉम्प्रेशन असेल तर टेम्परेचर वाढतं. वर्कडन साठी हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये मी परत एकदा सांगेन, इथं छेदामध्ये गॅमा मायनस 1 पाहिजे, कारण इथं TI मायनस TF आहे. बरं इथं ठीक आहे, ह्या ठिकाणी हे बरोबर आहे, कारण इथं फायनल मायनस इनिशियल केलंय. मगाशी आपण चेक केले कशा पद्धतीने येते ते. अॅन अडियाबॅटिक चेंज इज अ सडन चेंज. हा अचानक होणारा बदल असतो. हेन्स द सिस्टम डज नॉट फाइंड एनी टाइम टू एक्सचेंज हीट विथ इट्स एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट बरोबर हीट एक्सचेंज करायला त्याला वेळच मिळत नाही, इतक्या क्विकली ही प्रोसेस घडते.
नेक्स्ट प्रोसेस आहे सायक्लिक प्रोसेस. A thermodynamic process that returns a system to its initial state is a cyclic process. सायक्लिक प्रोसेस मध्ये काय होतं, सिस्टम एका स्टेट पासून स्टार्ट होते आणि परत रिटर्न त्याच स्टेटला येऊन थांबते. तर जर तुम्ही डायग्राम मध्ये जर बघितलं तर ए पासून सिस्टम स्टार्ट होते. ती सिस्टम, थांबा अपोजिट घेऊया थोडस, इकडून घेतले, ए कडून बी कडे येते, त्याचा एरो इथं आहे बघा असं इकडं, आणि परत बी कडून ए कडे जाते. ही सायक्लिक प्रोसेस. इनिशियल आणि फायनल स्टेट्स ज्या आहेत त्या सेम असतात. टोटल चेंज इन इंटरनल एनर्जी इज 0, कारण इनिशियल स्टेट फायनल स्टेट तेच आहे, त्यामुळे इनिशियल एनर्जी फायनल एनर्जी तेवढीच असणार. चेंज इन इंटरनल एनर्जी 0 होणार. तर हे 0 असेल तर क्यू इक्वल टू फक्त डब्ल्यू येणार बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. त्याच्या पुढे आहे फ्री एक्सपान्शन. These are adiabatic expansions. फ्री एक्सपान्शन हे adiabatic एक्सपान्शन असतं. There is no exchange of heat between a system and its environment. हीट एनर्जी कुठल्याही प्रकारे एक्सचेंज होत नाही सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये. ऑल्सो देर इज अ नो वर्क डन ऑन द सिस्टम ऑर बाय द सिस्टम. आणि तिथं वर्कडन सुद्धा कुठल्याही प्रकारे होत नाही सिस्टम कडून, सिस्टम वरती किंवा सिस्टम कडून. त्यामुळे क्यू इक्वल टू डब्ल्यू इक्वल टू 0, डेल्टा यू इज ऑल्सो इक्वल टू 0. When a balloon is ruptured suddenly or a tire is suddenly punctured etc. ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. ह्याला फ्री एक्सपान्शन असं तुम्ही म्हणू शकताय. इट इज अन अनकंट्रोल्ड चेंज, त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. ऑल्सो इट इज अन इन्स्टंटेनियस चेंज अँड द सिस्टम इज नॉट इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. अशी सिस्टम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये नसते. ए फ्री एक्सपान्शन कॅनॉट बी प्लॉटेड ऑन ए पीव्ही डायग्राम. अशा प्रकारचं फ्री एक्सपान्शन तुम्ही प्लॉट करू शकत नाही, पीव्ही डायग्राम मध्ये ते दाखवू शकत नाही. ओनली इट्स इनिशियल अँड फायनल स्टेट कॅन बी प्लॉटेड. त्याचा अभ्यास करून त्याची इनिशियल स्टेट काय होती, फायनल स्टेट काय होती, एवढंच तुम्ही ग्राफ पेपरवरती दाखवू शकताय. बाकीचे पीव्ही डायग्राम सारखी पूर्ण डायग्राम त्याची काढता येत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे हीट इंजिन्स. Heat engines are the devices that transform heat partly into work or mechanical energy. हीट इंजिन्स काय करतात, हीट एनर्जीचं कन्व्हर्शन वर्कडन किंवा मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतात, मात्र ते पार्टली करतात. पूर्णपणे हीट एनर्जीचं कन्व्हर्शन वर्कडन मध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जी मध्ये होत नाही. Heat engines work by using cyclic processes and involve thermodynamic changes. For example, automobile engines. जेवढे काही टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स हे ऑटोमोबाईल इंजिन्स आहेत, याच्यामध्ये सायकलिक प्रोसेसचा वापर केला जातो. ठराविक सायकल परत परत रिपीट होते आणि त्याच्यामध्ये थर्मोडायनेमिक चेंजेस असतात. A heat engine receives heat from a source called reservoir and converts some of it into work done. तर हे जरा बारकाईनं लक्ष द्या, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकते. हीट इंजिन आहे, त्याला कुठून तरी हीट एनर्जी मिळाली पाहिजे. ती हीट एनर्जी ज्या सोर्स पासून मिळते त्याला म्हणतात रिझर्वायर. त्या हीट एनर्जीचा वापर करून ते वर्कडन घडवून आणतं. बट all heat absorbed is not converted into work by heat engine. मात्र जेवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते तेवढ्या सगळ्याच कन्व्हर्शन वर्कडन मध्ये होत नाही. सम हीट इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ एक्झॉस्ट. काही हीट एनर्जी लॉस्ट होते आणि ती बाहेर टाकली जाते. आता काय काय लागतं त्याच्यासाठी हीट इंजिन मध्ये ते जरा बघा. A typical heat engine has following elements.
तीन एलिमेंट्स आहेत महत्वाचे. पहिला आहे वर्किंग सबस्टन्स. इट इज कॉल्ड द सिस्टम. इट कॅन बी आयडियल गॅस और अन आयडियल हीट इंजिन. म्हणजे वर्किंग सबस्टन्स काय असेल त्याच्यात, म्हणजे आता जर समजा पेट्रोलवर चालणारी गाडी असेल तर पेट्रोल ही त्याची सिस्टम झाली. डिझेल असेल तर डिझेल, जर स्टीम इंजिन असेल तर स्टीम. मग त्याच्यावरती काम करून हीट एनर्जी जनरेट केली जाईल. ती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होईल आणि मग वर्क डन केलं जाईल. फॉर प्रॅक्टिकल हीट इंजिन, वर्किंग सबस्टन्स कॅन बी मिक्सचर ऑफ फ्युएल वेपर अँड एअर इन गॅसोलिन दॅट इज अ पेट्रोल और डिझेल इंजिन और स्टीम इन ए स्टीम इंजिन. हे तिथलं वर्किंग सबस्टन्स असेल. इट इज द वर्किंग सबस्टन्स दॅट ऍब्सॉर्ब्स हीट अँड डज द वर्क डन. हे वर्किंग सबस्टन्स हीट ऍब्सॉर्ब करतं आणि मग तिथं वर्कडन घडवून आणलं जातं. त्यामुळे पहिला घटक आहे वर्किंग सबस्टन्स. दुसरा आहे हॉट अँड कोल्ड रिझर्वायर. द हॉट रिझर्वायर इज अ सोर्स ऑफ हीट. इथून हीट एनर्जी दिली जाईल. ज्या अर्थी ते हॉट आहे त्या अर्थी त्याचं टेम्परेचर हायर असणार आहे. इट इज ॲट अ रिलेटिव्हली हाय टेम्परेचर अँड इज कॅपेबल ऑफ प्रोव्हाइडिंग लार्ज अमाऊंट ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट हायर टेम्परेचर TH. इट इज कॉल्ड ॲज सोर्स. आता त्याचं टेम्परेचर हायर आहे, ते जास्त प्रमाणात हीट एनर्जी प्रोव्हाइड करू शकतं. त्याचं हायर टेम्परेचर TH कन्सिडर केलेलं आहे, त्यालाच सोर्स टेम्परेचर असं सुद्धा म्हणतात. आता कोल्ड रिझर्वायर कडे जाऊया. द कोल्ड रिझर्वायर ऍब्सॉर्ब्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम वर्किंग सबस्टन्स ॲट कॉन्स्टंट लोअर टेम्परेचर दॅट इज TC. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिंक. कोल्ड रिझर्वायर काय करतं, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतं. त्याचं टेम्परेचर कमी असतं, त्यामुळे ते हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल वर्किंग सबस्टन्स कडून आणि त्याचं टेम्परेचर सांगितलेलं आहे TC. त्याला म्हणतात सिंक. ही दोन नावं लक्षात ठेवा. सोर्स हायर टेम्परेचरचा पार्ट असेल, TH त्याचं टेम्परेचर. सिंक लोअर टेम्परेचर, ते हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल, त्याचं टेम्परेचर TC. त्याच्यानंतर आहे सिलेंडर. जनरली वर्किंग सबस्टन्स इज एन्क्लोज्ड इन ए सिलेंडर विथ मुव्हिंग फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. हा जो काही वर्किंग सबस्टन्स आहे, मग ते पेट्रोल असेल डिझेल असेल, ते सिलेंडरमध्ये एन्क्लोज केलेलं असेल. त्या सिलेंडरला अटॅच्ड एक पिस्टन असतो. त्या पिस्टनच्या प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत, मुव्हेबल, फ्रिक्शनलेस, मासलेस. इट डज सम वर्क बाय डिस्प्लेसिंग पिस्टन इन सिलेंडर. या सिलेंडरचा पिस्टन डिस्प्लेस होतो आणि ते वर्कडन घडवून आणतं. धिस डिस्प्लेसमेंट इज ट्रान्सफर्ड टू एन्व्हायरमेंट युझिंग सम अरेंजमेंट. एक क्रँक शाफ्ट, त्या अरेंजमेंटचं नाव आहे, विच ट्रान्सफर्स मेकॅनिकल एनर्जी टू व्हील्स ऑफ ए व्हेकल. बघा हे कुठल्या कुठं नेलंय ते. इथं पिस्टन मूव्ह होतो, त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते कुणाला दिलं जातं, व्हील्सला दिलं जातं. मग पिस्टनचं डिस्प्लेसमेंट व्हील्सला देण्यासाठी जी अरेंजमेंट वापरली जाते त्याला म्हणतात क्रँक शाफ्ट. आणि त्या वर्कडन मधून जी काही मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस होते ती व्हील्सला दिली जाते आणि मग ती व्हेकल मूव्ह होते. हे एवढं सगळं आहे त्याच्यात. त्यामुळे हे पहिल्यांदा तीन एलिमेंट्स लक्षात ठेवा: वर्किंग सबस्टन्स, हॉट अँड कोल्ड रिझर्वायर आणि सिलेंडर, महत्वाचे घटक. त्याच्या पुढे जाऊयात आपण. हीट इंजिन्स आर ऑफ टू बेसिक टाइप्स. त्याचे दोन टाइप्स आहेत. दे डिफर इन द वे द वर्किंग सबस्टन्स ऍब्सॉर्ब्स हीट. अशात फरक आहे, वर्किंग सबस्टन्स हीट कसा ऍब्सॉर्ब करतो. इन अन एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि दुसरा प्रकार आहे इंटरनल कंबशन इंजिन. एक्सटर्नल मध्ये वर्किंग सबस्टन्स इज हीटेड एक्सटर्नली. जो काही वर्किंग सबस्टन्स आहे तो बाहेर, इंजिनच्या बाहेर हीट करायचं त्याला, आणि जे काही त्याच्यातून जनरेट होईल, स्टीम इंजिन आहे बघा, म्हणजे स्टीम पहिल्यांदा प्रोड्यूस केली जाते आणि नंतर ती स्टीम इंजिनला दिली जाते. इन केस ऑफ इंटरनल कंबशन इंजिन, वर्किंग सबस्टन्स इज हीटेड इंटरनली. मग पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या
ह्या इंटरनल कंबशन इंजिनच्या आहे. फॉर एक्झाम्पल अन ऑटोमोबाईल इंजिन युझिंग गॅसोलिन ऑर डिझेल. गॅसोलिन म्हणजेच पेट्रोल. एनी हीट इंजिन वर्क्स इन फॉलोइंग 3 बेसिक स्टेप्स. 3 बेसिक स्टेप्स आहेत त्याच्या. वर्किंग सबस्टन्स ऍब्सॉर्ब्स हीट फ्रॉम हॉट रिझर्वायर ॲट अ हायर टेम्परेचर. पहिल्यांदा वर्किंग सबस्टन्स हॉट रिझर्वायर कडून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. पार्ट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड बाय वर्किंग सबस्टन्स इज कन्व्हर्टेड इनटू वर्क. जेवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते त्याच्यातल्या काही भागाचं कन्व्हर्शन तो वर्कडन मध्ये करतो. रिमेनिंग हीट इज ट्रान्सफर्ड टू कोल्ड रिझर्वायर ॲट अ लोअर टेम्परेचर. आणि उरलेली जी काही हीट एनर्जी असेल ती कोल्ड रिझर्वायर म्हणजे लोअर टेम्परेचर म्हणजे सिंकला दिली जाईल. ह्या त्या 3 महत्वाच्या स्टेप्स आहेत. Now heat engines are classified according to the working substance used and the way these steps are actually implemented during its operation. हीट इंजिन्सचं क्लासिफिकेशन कशावरून ठरवलं जातं की त्याच्यामध्ये वर्किंग सबस्टन्स कुठला आहे. पेट्रोल वापरतात, डिझेल वापरतात का स्टीम वापरतात. आणि या ज्या स्टेप्स सांगितल्या, ज्या 3 स्टेप्स मगाशी सांगितल्या, त्या स्टेप्स ऍक्च्युली कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट केल्या जातात. हीट इंजिन्स आर रिप्रेझेंटेड बाय एनर्जी फ्लो डायग्राम ॲज शोन. इथं एनर्जी फ्लो डायग्राम दिलेला आहे बघा. QH हीट ऍब्सॉर्ब्ड बाय वर्किंग सबस्टन्स ॲट सोर्स. हा हॉट रिझर्वायर दाखवलेला आहे, त्याचं टेम्परेचर सांगितलेलं आहे TH. त्याच्याकडून ऍब्सॉर्ब होणारी हीट एनर्जी आहे QH. त्यातला काही भाग हा कोल्ड रिझर्वायरला दिला जातो QC. एवढी हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर आहे TC. मग शिल्लक किती राहणार हीट एनर्जी QH मायनस QC दिलेलं आहे बघा. एवढ्या हीट एनर्जीचं कन्व्हर्शन वर्कडन मध्ये केलं जाईल आणि ते कुठं होतं, एवढ्या भागामध्ये होतं. इथं ते इंजिन आहे म्हणून सांगितलं. हा जो सर्कल केलेला आहे थोडाच, इथं इंजिन आहे. QC it is the heat rejected by it at sink. In a heat engine, QH is positive and QC is negative. Work done by the working substance is represented by W. या पद्धतीनं त्यांनी दाखवलेलं आहे. इन फिगर सर्कल रिप्रेझेंट्स इंजिन. ते सर्कल म्हणजे हीट इंजिन आहे. हीट पाईपलाईन्स रिप्रेझेंट हीट ऍब्सॉर्ब्ड, रिजेक्टेड अँड कन्व्हर्टेड इनटू वर्कडन. हीट एनर्जी ऍब्सॉर्ब किती झाली, बाहेर किती टाकली गेली, वर्कडन किती झालं, ते सगळं त्या ठिकाणी पाईपलाईननं दाखवलेलं आहे. QH is proportional to amount of heat absorbed at source. QC is proportional to amount of heat rejected at sink. W, that is work done, is proportional to part of heat converted into mechanical work. Proportional to पेक्षा डायरेक्ट त्या व्हॅल्यूज घेतल्या तरी पण चालते, काही त्याच्यात विशेष नाही आहे जास्त. One single execution of the steps is one operating cycle. एकदा त्या स्टेप्स तुम्ही एक्झिक्यूट केल्या, 3 स्टेप्स, 1 ऑपरेटिंग सायकल झाली असं त्याला म्हणू शकताय. सेव्हरल सच सायकल्स आर रिपीटेड व्हेन ए हीट इंजिन ऑपरेट्स. ज्या वेळेला हीट इंजिन ऑपरेट होतं त्यावेळेला अशा सेव्हरल सायकल्स रिपीट होतात. QH अँड QC रिप्रेझेंट अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड अँड रिजेक्टेड. ऍब्सॉर्ब्ड पॉझिटिव्ह घ्यायचंय, रिजेक्टेड निगेटिव्ह घ्यायचंय. मग नेट हीट ऍब्सॉर्ब्ड किती होईल, तर ऍब्सॉर्ब्ड मधून रिजेक्टेड वजा करून टाका, हे असेल. मग तेवढंच वर्कडन होणार. नेट वर्कडन इक्वल टू QH मायनस QC. आयडियली ए हीट इंजिन शुड कन्व्हर्ट ऑल हीट ऍब्सॉर्ब्ड इनटू वर्क. आयडियली म्हटलंय. प्रॅक्टिकली देअर इज ऑलवेज सम हीट लॉस्ट. पण प्रॅक्टिकली हीट एनर्जी काही प्रमाणात लॉस होते. त्यामुळे तिथं QC नॉट इक्वल टू 0. त्यामुळे हे QC ची व्हॅल्यू राहणार. त्यामुळे तिथं काही प्रमाणात हीट एनर्जी ही लॉस होते, हे लक्षात ठेवा.
नाव थर्मल एफिशियन्सी. Thermal efficiency of a heat engine is defined as the ratio of work done by working substance and amount of heat absorbed by it. जेवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते त्याच्यातल्या किती भागाचं कन्व्हर्शन वर्क डन मध्ये होतं त्याला त्याची थर्मल एफिशियन्सी असं म्हणतात. हेच तुम्ही पुढं असं पण वाढवू शकता. वर्क डन म्हणजेच काय होतं, QH मायनस QC डिव्हायडेड बाय QH. QH ने याला जर सेपरेट डिव्हाइड केलं तर QH ला QH कॅन्सल होईल. 1 मायनस QC अपॉन QH असा फॉर्म्युला येईल. बघा इथं तो फॉर्म्युला ऑलरेडी इथं दिलेला आहे, तेवढाच लक्षात ठेवा व्यवस्थित. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट, याच्यावरती प्रॉब्लेम 2 मार्काचे विचारून झालेले आहे, तर डेफिनेशन करून ठेवा आणि हे एवढंच बेसिक व्यवस्थित करा. बाकीचं त्यांनी बराच गोंधळ घातलाय, काही गरज नाहीये. इट इज द रेशो ऑफ आउटपुट इन द फॉर्म ऑफ वर्क डन W बाय इंजिन अँड इनपुट इन द फॉर्म ऑफ हीट सप्लाइड W अपॉन QH असा तो फॉर्म्युला आहे. एफिशियन्सी ऑफ अ हीट इंजिन इज फ्रॅक्शन ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड दॅट इज कन्व्हर्टेड इनटू वर्क. जेवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते त्याच्यातलं वर्कडन मध्ये किती कन्व्हर्शन झालेलं आहे त्याचा तो फ्रॅक्शन आहे. इन फिगर पाइपलाइन फॉर वर्क इज ॲज वाईड ॲज पॉसिबल अँड पाइपलाइन फॉर एक्झॉस्ट इज ॲज नारो ॲज पॉसिबल फॉर मोस्ट एफिशियंट हीट इंजिन. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय बघा, ही जी डायग्रॅम आहे ह्याच्यामधली जी पाईपलाईन आहे ती वर्क डन साठी जास्तीत जास्त मोठी पाहिजे. ही व्हॅल्यू वर्क डन साठी जी पाईपलाईन आहे ती जास्तीत जास्त मोठी पाहिजे आणि जे आउटपुट आहे म्हणजे जी हीट एनर्जी बाहेर टाकली जाते ही पाईप अगदी लहान पाहिजे असं त्यांनी म्हणतायत. म्हणजे जास्तीत जास्त वर्क डन तुम्हाला मिळेल. Now there is a fundamental limit on the efficiency of a heat engine set by the second law of thermodynamics. तो आपण नंतर बघणार आहे सेकंड लॉ. तर या सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सनं या हीट इंजिनच्या एफिशियन्सी वरती काही लिमिटेशन्स घातलेली आहेत. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला ते आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं जे आहे ते नंतर बघायचं, आता ते होत नाही. तर इक्वेशन 4 gives thermal efficiency of heat engine. हा त्याचा फॉर्म्युला. It is a ratio of the quantities which represent energy. Therefore, it has no units. Similar quantities रेशो आहे त्यामुळे त्याला युनिट नाही. But W, QH and QC must be expressed in the same units. ते प्रॉब्लेम मध्ये करावंच लागेल. सगळे एकाच सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये पाहिजे, तेवढं फक्त काळजी घ्या.